तुमच्यासाठीच नाही ते प्रॅक्टिसचा 6 बॉलर रे. गणेश पण तसा 7वा बॉलर आहे तुमचा. निर्णय फायनल 3 षटकांचे सामने. प्रत्येक संघ पहिला चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी वेळ लावतोय आम्ही. 15 मिनिटातच इनिंग कंप्लीट होईल. प्लीज नोंद घ्या. 15 मिनिटाची इनिंग राहील. गेम ऑन. 2:45 झालेत. पहिलं षटक पंकज मात्रे स्ट्राईक वरती. दिनेश नॉन स्ट्राईक वरती. विकी धावा 0 आहेत. विकी धावा 0 झाल्यात. धावा 0 आहेत. सुरुवात करायची पंकज मात्रे. चला सुरू करा. सामन्याला सुरुवात या ठिकाणी होताना आपण पाहतोय. सामना सुरू आहे टॉप 6 मधील पहिला. गार्गी विरुद्ध माही. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहावी लागेल. बालाजीनं त्या ठिकाणी प्रयत्न अयशस्वी ठरले म्हणून त्याची फिल्डिंग खराब झाली. बालाजी राजू दादाच्या जवळ बसलास ना मागाशी तासभर, म्हणून फिल्डिंग मिस झाली. लांब बसला असता तर बॉल भेटला असता. राजू दादा हैराण करतोय एखाद्याला. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज तयार दिनेश साठी. फटका. आहा जबरदस्त क्षेत्ररक्षण. राजू दादा जवळ बसला होतास. पुन्हा एकदा पंकज मात्र तयार असेल. हो हो वेग वाढलाय पंकजचा. सराव झालेला दिसतोय. अप्रतिम असं या ठिकाणी षटक फेकलं जाते. पहिल्या चेंडूवरती 1-2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. तर तिसरा चेंडू या ठिकाणी मात्र फेकला जातोय निर्धाव. आणि आपण पाहू शकतो मिड ऑफला भारदस्त असा 74 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला आमच्या गावचे उपसरपंच श्री ध्रुवा पाटील. बोकडुऱ्याचा सर्वोत्तम फुटबॉल डिफेंडर. भिरकावलाय भिरकावलाय भिरकावलाय. चेंडू गेलाय सीमापार. संकेतच्या बॅट मधला पहिला षटकार. बस पहिल्या षटकाच्या तुला समाप्तीनंतर बकराचं टेन्शन आहे काय? अंपायर 5 मिनिटं कंप्लीट झाली पहिल्या षटकाला.
पंकजचं अभिनंदन की ठरलेल्या वेळेत अनिश, म्हणजे 5 ए मिनिटातच हा अनिश, षटक घरी पूर्ण केलं. घरी चला निघा निघा. चला प्रतीक येतोय गोलंदाच्या बोहल्यावरती. संतोष, मी हारलोय, रितेश हारलाय, तू हारलास म्हणजे आपण मोकळं होऊन जाऊ. बघ जरा वाईटवर तो भाई तिकडे बसलाय बघ. वाईटावर तो काय? सांगताय संतोष कधी हारते म्हणजे आपण तिकडे बसायला मोकलो. जरा घाई करा. चला 5 मिनिटांचं षटक राहणार आहे. प्रतीक क्षेत्ररक्षण पहिले, सजून नो घ्यायचं. 3 षटकांचे सामने आहेत. पहिलं षटक ती जरा बाईक माग करा. हा बाईक वरती जर बॉल लागला. मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवलेली आहे ती. नाही नाही काल माहितीये जगदीप भोईरांची डिक्की बेंड झाली. नाही तर तो आता वाघोबा मोडायचा. वाघोबाचा विचार करा जरा. सॉरी जॅगवॉर. संतोष चला प्रतीक तुम्ही सुरुवातीला 1.5 मिनिटं या ठिकाणी खाल्लंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. विकीच्या बॅट मधून खणखणीत फटका येतोय. हे संतोष हसताव काय? संतोष सर्वेशला साबण लागू झाले. हा नोंद घ्या. सर्वेश पाटील म्हणून. सर्वेश पाटील 4 साबणांचा मानकरी. अप्रतिम असं झेल. ए कॅच सोडली म्हणून बदलाचा नाही. हा काय पण होते. अरे ध्रुवाला दमवू नका. ध्रुवाला काय तो- दमवू नका ते. हा. ध्रुवा टॉवेल पेडेल टॉवेल. टॉप जे सर्वाधिक झेल सोडतील त्यांच्यासाठी शॅम्पेनची बॉटल आहे. लक्षात असू द्या. आम्ही 2 हारलो, आम्हाला काही बक्षीस आहे की नाही? मकरंद ठाकूर टॉप लिस्ट मध्ये आपणच आहोत. भरपूर साबण कमवले. दादा शॅम्पेन पण आहे तुमच्याकडे. चला गोलंदाज असेल तयार. प्रतीक 3.5 मिनिटं झालेत. फक्त एकच चेंडू फेकून झालाय. पेनलाइज झाल्यानंतर कृपया आम्हाला कोणीही या ठिकाणी बोलायचं नाहीये. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपील होताना रनआउटची नामी संधी नाही. मित्र आहे हो, कसा रनआउट करणार? भावड्या यारी दोस्ती का सवाल होता है यार. एकटा बस. मगाशी साजन पण बोललो आम्ही एकटा बस. बसला बाहेर. चला गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा तयार. थोडस थकावा दिसतोय आम्हाला ध्रुवा पाटील यांच्या चेहऱ्यावरती. पाण्याचा टँकर पाठवू का? पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल विकी शेलार साठी खेळण्याचा प्रयत्न. कोणताही प्रयत्न नाही. निलेश मात्र चपलाई बघा. गबलन मारला बॉल. धाव संख्या झाली 16. एक संघाला विनंती राहील. आपण जे फ्लॅग लावले त्याच्या माग संघ करा. प्रत्येकाला नियम आपण सारखे ठेवले. प्लीज प्लीज प्लीज. जो नियम आहे तो सगळ्यांसाठी. मकरंद नाही आपण फ्लॅगच्या मागे. जो नियम सगळ्यांसाठी आहे प्लीज. त्यानंतर बाकीचं पंच षटक चालू आहे. दुसरं 5 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 15 मिनिटाची इनिंग आहे. थर्ड ओव्हर किती वेळेत या ठिकाणी करायचं ते आपण बघूया. मग अर्ध फक्त षटक या ठिकाणी फेकलंय. हे काय ते ठरवा बाबा. ह्याच साठी केला होता अट्टहास. स्पोर्टिंग स्पिरिटच पोरांमध्ये राहिलेलं नाहीये. दिना दादा लाईनच्या प्लीज बाहेर. दादा नाही तुमचा तो काय वैयक्तिक प्रश्न आहे तो बाहेरून सोडवा. संतोष ताण घेत नाही. तुम्ही उगाच आपलं गरम झालं. आणि जर डोक्यावरती लागल्यानंतर जर
चला चालू करा चालू करा चालू करा. काही प्रश्न सुटलाय. चला सिडकोच्या पाणी आलेलं आहे, भरून घ्या बाबा. सुरुवात गोलंदाज करतोय प्रतीक. या ठिकाणी मात्र फलंदाजी जोरदार करावी लागेल. दिला भिरकावून मैदानाच्या बाहेर. आउट नाही करस का म्हणा योग्य षटकार. जरा तुम्ही रनआउट व्हा किंवा नका हो. दादा पण त्यापेक्षा स्पोर्टिंग स्पिरिट ठेवूया ना, आपली लीग आहे ना. चला घ्या घ्या घ्या. आउट करत नाही का घ्या. आमच्या खजिन्यात झाल्या धावा जमा 10. सांगितलं तुम्हालाही सांगतो 27 धावा धाव फलकावरती आहेत. प्रणय जरा त्यांना माग व्हायला सांग. आपण प्रणय सगळ्यांना तांडेल जरा पाठी घेते ना. नियम सगळ्यांना दिलेत आपण, काही एका संघासाठी विशेष नाहीये. आयोजक आहोत सूरज दादा. सूरज दादा, जरा आपण पाणी जरा मागे व्हा बस. बाउंड्री लाईन वरती डिस्टर्बन्स नको. आम्हाला निलेश रोप मात्रे दिसला पाहिजे, रोप रोप. निलेश मात्रे गोलंदाजच्या बोल्यावरती विकिशाला स्ट्राईक वरती. भिरकावला भिरकावला भिरकावला. गोट्या चेंडू खाली. चला फलंदाज बाद. मॅच पाहिजे होता. बघूया. तू बघितलंस मकरंद जसा मैदानात गेला मोऱ्या साइडची पंख चालू झालं बघ झाले झाले. लगेच. बालाजीला मगाशी मी ट्रेन केलेलं. बालाजी आता काही कॅच नाही सोडणं. बघितली ना कॅच मगाशीची बालाजीची ट्रेनिंग. फर्स्ट स्लिप मध्ये आहे विनीत जितेंद्र पाटील. त्यांच्या अख्ख्या खानदानीत कोणच क्रिकेट नाही खेळला. पहिला खेळाडू मैदानात आहे. अभिनंदन. मकरंदनी जर 3 षटकार लागोपाठ याला मारले तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ग्रामस्थ बोकुर्डे यांच्याकडून. मकरंद ठाकूर निलेशच्या विरोधात काय धावत जमवतोय पाहावं लागेल. आला आला पहिला चेंडू. आता बघूया. आणि चला, आला आला मकरंद मैदानाच्या बाहेर आला. आला मकरंद मैदानाच्या बाहेर चालला. आला वारा गेला वारा. तुषार पवार प्रेम पवार. लेग स्पिन टाकला. अलंकार अलंकार मेडल. अलंकारला मेडल लागू झालंय. हॅट्रिक हुकली रे. नाही हॅट्रिक हुकली ना पण
झोकून देणं बालाजी सारखं स्वतःला झोकून देणं सर्वेस सारखं नाही चेंडू सोडायचा आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार ब्लड टेस्ट आल्यात अमर पाटलांच्या ओके आहेत. रात्री ते बसू शकतात आणि त्यांना बीट खायला सांगितलं. रक्ताचं प्रमाण कमी झालंय शरीरामध्ये. बीट खायला आणि रात्रीचं पाणी आयोजकांनी मिक्स त्याला कमी बीट दिलं. झालं. रात्री जो पाणी होतं पाणी मिक्स कमी झाला त्याच्यामुळे तो सकाळी यायला लागला तो पाणी. माझी वाट लावण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल तर संदीप दादा पाटील. कारण मी गेले 24 वर्ष मध्यापासून असं दूर होतो. ज्यावेळी मी संदीप घनश्याम पाटील यांच्या सान्निध्यामध्ये आलो गेल्या वर्षभरात, त्याच्यामध्ये संदीप असेल, सिद्धेश असेल, जयंत असेल, साहिल असेल, या मुलांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर एक चांगल्या मुलाचं वाटोला कसं लागतं तो माझ्याकडे आपण बघू शकता. सर्वात मोठा त्याच्यामध्ये आणि चांगला फटका आणि सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तो पार्थ नंदकुमार पाटील. पार्थ नंदकुमार पाटीलकडे आपण बघितला तर त्यांच्याकडे जी पाणी पिण्याची जी ताकद आहे ती कोणाकडेच नाही आहे. उर्फ बंधू दरम्यान जो काही खणख दिना दादा आउट करत होता त्याला त्यांनीच धावा मारल्या बघा. आणि इथं राजू दादा थांब 2 मिनिटं. अमर क्लिअर कट खोटा बोलला. 24 वर्ष साला 39 वर्षाचा आहे. त्याच्यावर संदीप तुमचं काय मत आहे या विषयावर? वकील साहेब एवढं सगळं त्यामागे हात आपलाच होता संदीप दादा पाटील. आपण आमच्या चला, वडील निलेश तुल्य मात्र आहात. गोलंदाजाच्या दादा बोलण्यावरती आम्ही तयार बोलतो आहे. तुम्हाला संदीप दादा. ये घुमाया. नो बॉल नो बॉल नो बॉल. आणि नो बॉल आहे. अरे 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 अरे, संकेत अरे, पडला अरे, अरे. संकेत पडला. अरे, वा अरे, पंकज अरे, वा अरे. वा पंकज वा 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 वा. चल रहा ये ध्रुवा पाटिल. ए- आप समझो ये आपके मतदार अरे है. चावडा नाही चावडा पंकज चावडा नाही. हे बघा नो बॉलचा इशारा पंचांनी दिला. तुम्ही लाईन मध्ये खेळाडूंचा बघितलं का प्लेसमेंट? प्रत्येक सारखा एवढा मोठा खेळाडू तुमच्या मैदानात आहे. फिल्डिंग अरेंजमेंट कशी असावी हे एवढी वर्ष तुम्ही क्रिकेट पाहिल्यानंतर तुम्हाला ठाऊक आहे, तरी तुम्ही चुकलात. पंकज फाईन लेगला एक्स्ट्रा खेळाडू तुमचा पाहिलात की नाही? फाईन लेगचा खेळाडू कुठे उभा होता? अहो, पण तुम्ही चुकला तर त्यांना कॅप्टनशिप तर द्यायला पाहिजे. चुकल कसं काय? कॅप्टनशिप नव्हतीच आजपर्यंत. नाही पण प्रत्येक सारखा 20 वर्ष अनुभव असलेला खेळाडू मैदानात आहे. पण एक आहे मात्र, आज प्रेम पवार आणि तुषार पवार यांच्याकडे गेलेला बॉल मैदानाबाहेर जाईच ना. आणि मैदानातून आमचे नितीन दादा मात्रे थोडेसे हताश, थोडेसे वैतागले. निराश. मी वळतो डगआउट कडे. डगआउट मध्ये आपण बघू शकता त्रिशूल ठाकूर सारखा मातब्बार कबड्डीपट्टू. गेले कित्येक मैदान अलिबाग पेनची त्यांनी गाजवले तो त्रिशूल ठाकूर. त्यानंतर त्याला व्यावसायिक संघ LP स्ट्रॉंग या संघामधनं त्यांची निवड झाली आणि निवड होत असताना पूर्ण स्पॉन्सरशिप LP स्ट्रॉंग कंपनीने त्यांना दिलेली. त्रिशूल ठाकूर पुन्हा एकदा आकडोबाचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू जाते किपाच्या ग्लोज मध्ये निर्धाव. तर त्रिशूल ठाकूर कडे वळतो. त्रिशूल ठाकूर आपण बघितला तर कबड्डीच्या क्षेत्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्याची निवड झाली होती. 37 रन ऑन अ निवड स्कोरबोर्ड. 37 झाल्यानंतर रन. व्यावसायिक संघ LP स्ट्रॉंग हा व्यावसायिक संघ त्यांनी त्याला सिलेक्ट केला आणि एक स्पॉन्सरशिप दिली. त्याच्याकडे आपण बघितलं, त्याची आता बाईक बघितली, 4 व्हीलर बघितलं, LP स्ट्रॉंगचे स्टिकर्स अरे आपल्याला दिसतील. अमर, LP ची साली ऍड बंद झाली, पण तुझी काय ऍडव्हर्टाइज बंद होई ना LP ची? नो 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 बेहतरीन. यहाँ पे आप देख सकते हैं मैदान के बाहर जो 37 पेड़ लगा हुआ है, परीक्षित मी आपल्याला सांगू इच्छितो की मैदानाच्या बाहेर जर आपण तो एक झाड बघितला तर त्या झाडावर LP स्ट्रॉंगचे जर आपण टीन्स लावलेलं बघितलं तर त्या झाडाला पानं कमी आणि LP स्ट्रॉंगचे टीन जास्त दिसतील. ब्रँड त्याच्या- अँबॅसेडर विश्वास राऊत त्या झाडाखाली आहे बघा त्या तुम्ही. झाडाला जे बेअरचे टीन लागले त्याच्यामध्ये मोठा हातभार आहे तो रितेश कमलाकर पाटील यांचा. त्याचप्रमाणे संजय पाटील, श्रीकांत पाटील. त्यानंतर आपण बघू शकता 39 टू विन. अमर, तू लाईव्ह वरती नावं घेतोयस हं? नाही नाही खरं अजिबात नाही. वकील कधीच खोटं नाही बोलत, तुम्ही लक्षात ठेवा. तिथंच- वकील नेहमी तिथंच लोकांना समजलं. न्याय देण्याचं काम करतात आणि त्याचप्रमाणे आताही मी त्या झाला मुलांना न्याय वाटोळं. देण्याचा प्रयत्न करतो, कारण जेणेकरून LP स्ट्रॉंग नंतर किंग फिशर माईल या संघाने त्यांना स्पॉन्सरशिप द्यावी अशी माझी इच्छा आहे.
बघा बघा Next संघाची match. चाल बघा, काय ती चाल, काय तो रुबाब, वा त्रिशूल ठाकूर, काय अरे, ती चाल. अमर अमर सगळं ठीक आहे, पण संघाचा मालक संतोष सुद्धा मैदानात जातोय हा, सांभाळून राहा. देवांश 11 रुद्रांश 11 संघनायक नाणेफेकीसाठी यायचं. देवांश 11 रुद्रांश 11 नाणेफेकीसाठी यायचं. आयोजक कोण? चहा आणि पाणी दोन्हीची जरा व्यवस्था करा, सुस्ती चला, यायला लागली मैदानात स्टेजवर. बोलतो टायगर ग्रुपचा हा संघ अतिशय बलाढ्य संघ तत्पूर्वी मैदानाच्या बाहेर चलतोय. गणेश पाटील आपल्याला वॉर्मअप करताना दिसत आहेत. अंकुश पाटील स्वतः तिथं आहेत. दोघेही वॉर्मअप करतात, एकमेकाला खांद्यावर उचलले त्यांनी इथं दिसतोय मला. बघा खंडोबाचा आशीर्वाद असलेला हा संघ, त्याच्यामध्ये संतोष भावना असेल, जोरदार त्यांचा एक मला वाटतं उत्साह ते नेहमी देतात संतोष भावना. त्यानंतर अंकुश पाटील ज्यांच्या बॅटला बॉल लागत नाही तो अंकुश पाटील. त्यानंतर गणेश जाधव पाटील विकेट किपिंगच्या स्वरूपात. आता बलाढ्य असा संघ आणि त्यांचा जर कोणी खेळाडू कमी पडला तर संकेत पाटील. संकेत पाटील सारखा त्यांचा खंदा समर्थक अजूनपर्यंत मैदानात आलेला नाही. अपेक्षा आहे का पुढच्या मॅच मध्ये अमर. चला मॅच चालू करायची आहे लवकर अमर लवकर. अमर तुझ्या वकिलीवरती एक प्रश्न पाठवलाय पार्थ यांनी, विचारू का ऑनलाईन असं हॅलो, जरा विचारण्यात अंपायर लक्ष आलंय. द्या. मगाशी आपण 3 ओव्हर केल्या ना, तर 2 ओव्हर करावे लागतील प्लीज. अंपायरची ड्युटी आहे ते आतमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडनं करून घेणं. पार्थ पाटीलचा प्रश्न आहे, अंपायर तुमचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडनं मी तुमचं मार्क्स कमी करील दोघांचे हो. लक्षात ठेवा. मग त्यावेळी- नंतर मग झालं ना 86 झाले मग परीक्षेत- मारण बस का. पार्थ पाटीलचा प्रश्न आलाय तत्पूर्वी की थांबवतो 3 परीक्षेमध्ये. भाऊ असताना सत्यजित पाटीलला हिस्सा का भेटला नाही. या त्याचंही उत्तर मी देतो. तब्बल 2.5 लाख रुपयाचं बक्षीस मी लावलेलं आहे जयंतावर. जयंताची आपण जर व्यक्तिमत्व बघितलं तर बाकार्डी लेमन या कंपनीने त्यांना स्पॉन्सरशिप दिलेली आहे. बाकार्डी लेमनचे ब्रँड अँबॅसेडर जयंता पाटील स्वतः आपल्याला दिसतोय टॉस्का बॉस मध्ये. मी विनंती करेन कैलास पाटील यांना, भगवान दादा यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करून जयंता द्यायची. पाटील बद्दल बोलायचं झालं तर पेन येथील जे सामने झाले त्याच्यामध्ये 4 फलंदाजांना बाद केलं होतं तो जयंता. उत्कृष्ट कबड्डीपटू सुद्धा तो होता, पण कबड्डीपासून तो दुरावला आणि क्रिकेटमध्ये येऊन थोडासा का होईना स्थिरावलाय. याचं कारणच ते आहे की श्रीकांत बाकार्डी पाटील लेमन. श्रीकांत पाटील थोडं सुस्ती यायला लागली हो जरा चहाचं बघा, कारण हे बकार्डी फकार्डी ब्रँड आमच्याकडे चालत नाही ना, त्यामुळे बघा चहाची टॉस व्यवस्था जिंकला करा. जयंत आणि अंकुश पाटीलचा उत्साह बघा. आपल्याला बघा वाघाची चाल नाही सांगू शकत मी, ही लोंबडीची चाल आहे जयंता पाटील यांची. पेन येथील मॅच मध्ये 4 विकेट त्यांनी घेतला होता. त्यांच्या टीम मध्ये होते सिद्धेश पाटील, टाइम ऑन पार्थ टाइम ऑन पाटील, अंपायर साहिल टाइम ऑन पाटील. टाइम ऑन. प्रेम प्लीज बाहेर यायचं ए, दोन्ही कर्णधार इकडे या. प्रतीक प्रतीक जरा आता बाहेर जे व्हा. टॉच उडवायला गेले ते दोन्ही कर्णधार इकडे या. ए ते बॉल त्यांना इथंच चेक करायला द्या. हे परत बॉल चेक करत आता हे करू 15 मिनिटाच्या वर वेळ घालवू नका प्लीज यार. ते बॉल कोणाकडे आहेत ते ते बॉल बॉल वरती त्यांच्याकडे नावं त्यांना लिहून चेक करून घ्या. ए बॉल दोघांना द्या. नाही मग चहा. नको नको रे करून घ्या check. सामना सुरू आहे या ठिकाणी. गार्गी 11 बॉल दे त्यांना. त्यांचे दोलूच ठेवलं तरी चालतील ना. घेऊन जा. माही 11 आणि गार्गी 11 या संघादरम्यानचा सामना त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी केली. माही 11 संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारली 38-39 धावांचं आव्हान असताना बालाजी आणि प्रेम पवार अशी जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आली. खराब तुषार पवार या ठिकाणी मैदानामध्ये आला. खराब फेकीचा या ठिकाणी भुर्दंड लाभला. 2 धावा धाव फलकावरती. स्वतःचं खातं मात्र बालाजीनं उघडलं. काल सर्वात महत्वाच्या क्षणी चौकार ठोकून आपल्या संघाला विजयापाशी नेणारा मित्रांनो बोकड आलेत बघा हो, बोकड आले टेम्पो मध्ये. चला भंडारा घेऊन या. बॉल वरती नाव लिहायला द्या त्यांना. चला फटका भिरकावून दिला विकी शेलार. आणि विकेट झाला आणि दादा मेडल प्लस साबण. जरा विकी शेलार साठी जरा जोरदार टाळ्या. अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी केला. जबरदस्त ट्राय मित्रांनो. जरी जेल सुटला साबण जरी आले असले तरी प्रयत्न मात्र. सायकल आल्या हा, सायकल आल्या 4. अमर सायकल आल्या तो.
सुरेख या ठिकाणी सामना सुरू आहे. संदीपजी, ज्या अमर पाटील या जी सर. कविता लिहिलाय त्या कवितांवर तुमचं काय मत आहे? नाही नाही, मी तुम्हाला सांगतो. थांबा थांबा. आणि बॉल बॉल जास्त मारायचा बार बिग 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 षटकार. बजाव डीजे. शाल ट्रिपल घे. हे टप्प्याच्या चेंडूवरती मात्र धावा जमावणं खूप गरजेचं होतं. पंचांकडे थोडस शंकेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी पाहिलंय. वाईड बॉल आहे क्लिअर. चला कशाला. पहिल्या सामन्यात पराभूत झालेला हा संघ माही 11 चांगलं कमबॅक करतोय. टॉप 6 मध्ये येऊन पोहोचलाय. भिरकावून दिलाय चेंडू. मकरंद चेंडू खाली पोहोचतोय. आहे आहे, लागला लागला लागला. हे बघा त्याला गणेश. आजच्या दिवसातल्या जरा मकरंदासाठी जोरदार टाळ्या. तिसरा झेल त्यानं सोडलाय. यश यश. चॅम्पियन साठी एक इथं मी खेळतोय उपस्थित आहे. कशासाठी? चॅम्पियन साठी का संघासाठी? समजून घ्या तुम्ही. पॅव्हलियन कक्षामध्ये संदीप त्याला घनश्याम पाणी पाटील द्या, बसलेले पाणी द्या, आहेत. पाणी संदीप घनश्याम पाटील याच्यावर 2003 साठी काव्य रचलं होतं. दाद. अशा प्रकारचे ते काव्याची सुरुवात होते. कारण त्यांच्या आपण बघितलं नेहमी त्यांच्या मुलाच्या, धावा किती भावाच्या, काका, दादा सगळ्यांच्या तोंडात एकच शब्द 18. असतं. दाद. हे काव्य कधी प्रकाशन झालं? 2003 साली. त्याचे प्रकाशक आहेत स्वतः श्रीकांत चंद्रकांत पाटील, कुंदन पाटील. आणि काव्य रचना होती ती प्रणय तांडेल यांची. वैशिष्ट्य काय माहितीये का? जेवढे गावातले कवी आहेत ना, लिहितात आणि साला सगळे अमरकडेच कशा कॉप्या देतात रे. नाही काव्यांचे, कारण मी त्यांच्या सहवास मध्ये राहिलेलो आहे. परी आपण समजून घ्या. 2017 रोजी त्यावेळेला ज्यांनी मला घेतलं त्यांच्या संघामध्ये, त्यांच्या टीम मध्ये, त्यावेळेला जी माझी बरबादी चालू झाली ती आज ताग आहेत. धावसंख्या आहे त्यामध्ये 18. सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे तो पार्थ जिंकण्यासाठी पाटील 12 यांचा. आणि 21. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. मकरंदला झेल टिपणं गरजेचं होतं. शॅम्पेनच्या रेस मध्ये अंपायर आहे. जरा मॅच स्पीडअप करा. मॅच प्लीज अंपायर त्यांना सांगताना 1 मिनिटाचा किंवा अवधी द्या जरा. 1 मिनिटात तुमचं काय चालेल setting चालेल म्हणून. राजू दादा चालेल. कारण प्रत्येकच्या वेळेस तू बोललास नाही, मग आता नाही तुम्ही बोलायचं. दिना, तुला त्या साईडला जाताना 5 मिनिटं लागतील. जरा लवकर चाल म्हणून सांगायचं तर खाऊ नको, कोणाला नेऊ नको. चिकन किती पार्सल केला? 3 किलो चिकन यानेच पार्सल केलंय. 18 धावा लागल्यात. मकरंद रेस मध्ये आहे शॅम्पियनच्या. प्रत्येक सामन्यात त्याने एक एक झेल सोडला. एवढं जबरदस्त कामगिरी. काय आहे काय देव जाणे, प्रॅक्टिस चुकली की शॅम्पियन आवडली. परंतु सामना या ठिकाणी 18 वरती येऊन ठेपलाय. जिंकण्याचं आव्हान असेल 21चं. 12 चेंडू 21 धावा. थोडस त्रिशूल ठाकूर नाराज आहेत आपल्या संघावरच्या कामगिरीवरती. कारण 18 धावा जाणं, 13 ठीक होत्या पण 5 धावा एक्स्ट्रा गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बालाजी, श्रीकांत पाटीलांनी सराव करून घेतलेला दिसत नाहीये स्पिन वरती. बघा मी परी सांगतो, मी जेव्हा कॉमेंट्रीला बसतो तेव्हा पब्लिक मधनं एवढे फोन येतात मला. संदीप पाटीलांचा किस्सा आता मला सांगण्यात आलेला आहे. थोडा मॅचचा बॉल बोलून दे. एक धावूल थांबा. ठीक आहे. संदीप पाटीलचा किस्सा आता मला सचिन पाटील सांगितलं की शिर्डी येथे चालत जात असताना संदीपला संध्याकाळी जेव्हा विचारण्यात आलं की संदीप कसा जेवलास, तेव्हा आपण नेहमी बोलतो की थोडा जेवलो, पण संदीप पाटील आणि तेवढ्या सायलेंट जेवलो.
सायलेंट जेवलो याचा अर्थ मी संदीप पाटील यांच्याकडनं घेणार आहे. आपण बोलतो की मी थोडा जेवलो, कमी जेवलो, तर सायलेंट जेवलो म्हणजे नक्की काय याचा उत्तर पाहिजे. सायलेंट जेवलं म्हणजे काय तो सुरेख फटका दरम्यान आपण पाहतोय तुषार पवारच्या चालत गेला बॅटमधून तर सायलेंट सुरेख जेवलो असा म्हणजे षटकार काय. या ठिकाणी भिरकावला जातो मैदानाबाहेर. असे किस्से अनेक आहेत. दरम्यान ग्राम सुधारणा Players मंडळाचे अध्यक्ष आता या ते ठिकाणी येत आहेत. आता प्रेक्षकातनं एक प्रश्न प्रेक्षकातनं एक प्रश्न आलाय की 9 चेंडू, रणजित नसल्यामुळे 14 धावांची श्रीकांतचा गरज. संघ हरला का? यश यश या प्रश्नाचं उत्तर मी देईल राजेश पाटील. रणजित सकाळी काय झालं तुम्हाला सांगतो. काल गावदेवीची यात्रा होती मुंबईची, त्यांना आमंत्रण होता खास. त्यांच्या खांद्यावर पालखी गेल्याशिवाय ती गावदेवीची पालखी निघणार नव्हती. त्याच्यामुळे तो मान त्यांच्यासाठी मोठा होता, कारण वयाची 53 उलटल्यानंतर त्यांना हा ज्येष्ठत्वाचा मान भेटला होता. तो मान घेण्यासाठी ते तिकडे गेले होते. बॉल त्याच्यामुळे जमा करा, टीमपेक्षा चला बॉल त्यांना जमा मान करा. महत्वाचा आहे. अध्यक्षांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जरा मैदानामध्ये चला चेंडू बॉल पुरवा. बघायचा बॉल. बॉल पोचवा. जरा आपली चेष्टा मस्करी खूप झाली. श्रीकांत पाटीलांनी अमर तंबी दिले, जरा अमरला माईक सोडायला सांगा. ओहो लाईव्ह वरती चालू आहेत. कॉमेंटेटरला आपण पैसे दिलेत, तर तो कुठं बसला कॉमेंटेटरांना ते सांगा सुद्धा. ना मला. मी सांगू शकतो. ठीक आहे, चला बॉल बॉल बॉल. चेंडू जमा करा या ठिकाणी. अरे स्वयंसेवकांनी जरा बॉल कडे लक्ष द्या ना जा. बॉल डॉट होईल. बॉल काउंट केला जाईल. 9 बॉल 14. अरे चला चला चला, काही वेळ नका लावू रे. बॅटिंग साठी आलाय तो. 9 बॉल 14. जबरदस्त फटकेबाजी मगाशी आपण पाहिली संकेतची, जबरदस्त फटकेबाजी पाहतोय तुषार पवारची. तीनही पवार बंधू या स्पर्धेत चमकलेत. दीपक पवार, प्रेम पवार आणि तुषार पवार. खरंच अप्रतिम. राजेंद्र पाटील पुन्हा एकदा मैदानाकडे येतात. त्यांचा सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण. कोण आहे हा? बाप रे, बॉल भेटला हा त्याला. सगळा ठीक आहे केला हा. बालाजीला मुद्दाम आउट केला. चला असू दे, चला आपलाच बालाजी आहे. बालाजी येऊच नको, जा तसाच. ए स्पोर्टिंग स्पिरिट ठेवा यार, कशाला उगाच आपला खेळ ऑनलाईन आपण पाहते पब्लिक. चला जरा हितेशजी. वैभव पाटील सिरीजच्या रेसमध्ये आहे. राकेश मात्र सिरीजच्या रेसमधून बाहेर पडले. साजन रेसमध्ये होता, त्याची रेस तिथंच संपली आहे. साजन पाटील, आपणास विनंती आहे एकदा येऊन सायकलींचं दर्शन करून जा, कारण त्या काय आता तुम्हाला भेटणार नाहीत. तेवढं आपण करू शकताय. सामना सुरू आहे. माही आणि गार्गी या दोन संघादरम्यान षटक सुरू आहे. दुसरं मोठी धावसंख्या उभारलेली दिनेश दादा आणि त्याच्या पोराच्या मध्ये कॉलिंग रॉंग होते. संतोष मात्र बॅकअप करतो. धावसंख्या झाली ती मात्र 28. 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आणि मैदानामध्ये एकटा बस. प्रतीक पाटील, काल ज्यानं ठोकले 6 षटकार कविश तो पाटील. चालाय आमचा प्रतीक पाटील मैदानात. कविश पाटील जरा स्टेजवर यायचं आहे. दिवस वेगळा असला तरी माणूस तोच आहे ना. विद्याधर पाटील तयारीत आहेत. विद्याधरकडे पाहिलंय त्यांना, हसलाय तो. मकरंद तयार असेल. राईट आर्म राऊंड विकेटने. दिवस राजू दादा कविश बदललाय, पाटील. माणूस तोच कविश आहे. पाटील अमर गावकीच्या ग्रुपवर प्रश्न आलाय, तुझा भाऊ कोण? अमर आपल्या श्रीकांत अंकुश की सत्यजित? आता मला विश्वास साहिल विश्वास राऊत. धन्यवाद. ठीक आहे ईशा, टाक केस चल. तर 6 चेंडू धावसंख्या रिक्वायर्ड आहे या ठिकाणी. शेवटचं षटक संकेत घेऊन येईल. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असणार आहे. विशेष करून 6 चेंडूंमध्ये 11 धावा अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी खेळवला जातोय. शेवटच्या षटकाचं एक धावतं विवरण आपण ऐकणार आहोत हितेशजींच्या सुमधुर वाणीतून. हितेशजी. शेवटचं षटक आणि धावांची गरज आहे. तब्बल 11 धावांची गरज. डू अँड डाय मॅच. जिंकणारा संघ अगदी सेमीफायनल मध्ये दाखल होईल. हारणारा संघाला
दरम्यान जिंकणारा संघ अगदी सेमीफायनल मध्ये जाईल आणि हरणारा संघाला दरम्यान अगदी वेळू उधळला, थोडासा वेळू उधळला, त्याला देखील मॅच एन्जॉय घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज गोलंदाज. चला मॅच लवकर सुरुवात करायची आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. संकेत त्याला गोलंदाजीसाठी 5 संकेत 10 11 धावांची गरज आहे. 10 धावा खर्च करण्याची मुभा आहे. 11वी धाव खर्च झाली तर मात्र तुम्हाला या टुर्नामेंटची पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. अगदी डू अँड डाय मॅच करा किंवा मरा, जिंका किंवा हरा. पहिला चेंडू ऑप्टमच्या खूपसा बाहेर, पंचांनी मात्र हा चेंडू अवंतर घोषित केला. व्हाईट बॉल, आणखी एक धाव ऍड होतीये. म्हणजे आगामी येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. प्रत्येक धाव आता मात्र मोठ्याच्या भावाने विकली जाईल. संघर्ष करावा लागेल मॅच जिंकण्यासाठी देखील. यावेळेला बॅटचा पेस हवे मध्ये अगदी दर्जेदार आकाशवेदी गगनचुंबी लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. दरम्यान कमालीचा फटका. आता मात्र सामना काहीसा खुला केला. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पाहूया गोलंदाज आपली चांगली गोलंदाजी या मैदानामध्ये करेल का. आणखी एक धमाका आणि मॅच फिनिश झाली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गार्गी 11 संघ अगदी थाटामाटामध्ये सेमी फायनल मध्ये दाखल. बोकडविरा प्रीमियर लीगचा वन ऑफ द लकीएस्ट टीम प्रत्येक वर्षी राहिली ती म्हणजे गार्गी 11. चला बाहेर व्हा चला. हॉस्पिटल रेडी आहे. जे हारलं त्यांना हॉस्पिटलवर बेड रेडी आहे. तुम्हाला पाहायला मिळेल देवांशी लवण आणि अगेन्सा रुद्रांश 11 हा संघ पाहायला मिळेल. चला आपण पुढच्या मॅचचा देखील टॉस करणार आहोत. त्यामुळे